नमस्कार। तर परत एकदा बिग बॉस या विषयावर एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे कोण असणार बिग बॉस सीझन 6 मधील स्पर्धक। बिग बॉस सीझन 5 अतिशय हिट झालं। भरपूर जे स्पर्धक होते म्हणजे मोठे कलाकार होते, रील स्टार होते, मालिकेत काम करणारे कलाकार होते, असं संपूर्ण एक समीकरण होतं आणि आता चर्चा रंगली बिग बॉस सीझन 6 ची। कोण कोण स्पर्धक असणार आहे, कोण मोठे कलाकार असणार आहेत, त्यावर नक्कीच चर्चा करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। तर मागचं सीझन हे किती गाजलं हे सांगण्याची गरज नाहीये, परंतु थोडंसं आपण मागचं रिपीट करूया की मागचं सीझन हे अतिशय गाजलं होतं। त्यामध्ये आपल्याला वर्षाताई दिसल्या, त्यामध्ये आपल्याला पॅडी दादा दिसला, त्यामध्ये आपल्याला अभिजित दादा दिसला, त्यामध्ये आपल्याला रील स्टार सुद्धा भरपूर दिसले, जसे की डीपी दादा दिसला, अंकिता दिसली, वैभव दिसला, असे विविध कलाकार सुद्धा आपल्याला दिसले, निक्की दिसली, आपल्याला अरबाज दिसला, असे संपूर्ण घनश्याम दिसला, असे संपूर्ण एक समीकरण हे अतिशय चांगलं समीकरण होतं। दोन ग्रुप बनले होते, भांडण सुद्धा दिसलं आपल्याला, सहानुभूतीचं कार्ड सुद्धा खेळण्यात आलं असा सुद्धा आरोप झाला। तर एकूण जर पाहिलं, एकंदरीत जर आपण संपूर्ण गोष्टी पाहिल्या तर मागचं सीझन हे भरपूर गाजलं। आता यामध्ये एक अजून गोष्ट जी झाली होती मागच्या सीझन मध्ये ती म्हणजे होस्ट। 1 ते 4 पर्यंत आपल्याला महेश मांजरेकर सर दिसले तो होस्ट करताना, परंतु मागच्या सीझन मध्ये एक नवीन होस्ट, एक नवीन कलाकार आपल्याला दिसला, भाऊचा धक्का। अर्थातच रितेश देशमुख यांनी बिग बॉस सीझन 5 हे होस्ट केलं। भाऊचा धक्का हा अतिशय गाजला। रेटिंग सुद्धा जी रेटिंग आहे मागच्या सीझनला ही भरपूर मोठी होती, एवढी मोठी होती की मागच्या हिंदीच्या सीझनला सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 5 ने मागे टाकलं होतं, एवढं गाजलं होतं। आता यावरच अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर यामध्ये एक गोष्ट घडली होती ती म्हणजे 100 दिवसाचं मराठी बिग बॉस चालणार होतं, परंतु हिंदी आल्यामुळे ते 70 दिवसाचं करण्यात आलं। आता त्यांनी विविध कारणं दिली आहे, परंतु ते स्पष्ट होताना आपल्याला दिसतच आहे। एवढं चांगलं गाजलेलं सीझन फक्त हिंदीमुळे ते 70 दिवसाचं करण्यात आलं होतं आणि अतिशय टीका त्यावेळेस झाली, कारण पहिल्यांदा एवढं सीझन हे गाजलं होतं पहिल्यांदा, आणि त्यातल्या त्यात तुम्ही 100 दिवसाचे डायरेक्ट 70 दिवस करताय, 2-3 आठवडे उडवताय। भरपूर राग, भरपूर प्रतिक्रिया उमटताना आपल्याला त्यावेळेस दिसली होती, परंतु ठीक आहे, त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर ते गोष्ट आपण संपूर्ण गोष्ट आवरली एक प्रकारे। आणि जर आपण सांगत झालं तर विजेता म्हणजे पहिल्या नंबरला सूरज हा विनर झाला आणि दुसऱ्या नंबरला अभिजित सावंत हा असला, तरी सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती की खरा विजेता हा अभिजित दादा आहे। सहानुभूतीचं कार्ड बिग बॉस मध्ये खेळण्यात आलं आणि सूरजला विजेता करण्यात आलं। सूरज खरा विजेता नाहीये, संपूर्ण गेम त्याने खेळले नाही। अभिजित दादानं संपूर्ण गेम खेळलेले आहे, त्याने संपूर्ण गेम समजून घेऊन खेळलेले आहे, अशा भरपूर चर्चा रंगल्या होत्या, परंतु सूरज हा विजेता झाला। आता चर्चा जी रंगती की पुढचे स्पर्धक कोण असणार। आता कारण मागचं सीझन हे एवढं गाजल्यानंतर बिग बॉस सीझन 6 मध्ये याची चर्चा होती की कोण कोण मोठे मोठे कलाकार असणार, कोण कोण रील स्टार असणार, कारण नक्कीच तेच समीकरण पुढच्या सीझन मध्ये वापरण्यात येणार आहे, ते शिक्कामोर्तब आहे। तर त्यावर आपण चर्चा करूया। तर जे पहिलं नाव येतंय समोर की पुढच्या सीझन मध्ये आपल्याला दिसू शकतं ते म्हणजे गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो नंतर भरपूर फेमस झाला। त्यानं विविध चित्रपट नक्कीच केलेले आहे, परंतु जी एक किक होती ती महाराष्ट्राची हास्य जत्रामधून मिळाली। त्याचे चित्रपट सांगायचे झाले तर अल्याड पल्ल्याड या चित्रपटात आपल्याला दिसला, बॉयज या चित्रपटात दिसला। हिंदीमध्ये सांगायचं झालं तर संजू जे रणबीर कपूरचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो दिसला। अशा विविध चित्रपटात आपल्याला गौरव मोरे दिसलेला आहे, नक्कीच विविध मालिका सुद्धा करताना दिसतोच आहे। आणि आता सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून तो बाहेर पडलेला आहे आणि तो चला हवा येऊ द्या हा शो करतो आहे सध्या जर आपण पाहिलं तर। परंतु जी खरी प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रात जो प्रसिद्ध झाला होता एक, तर तो महाराष्ट्राच्या हास्य जत्रापासून, तर नक्कीच मोठा कलाकार आहे आणि तो सुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतो, अशी चर्चा, अशी बातमी रंगताना दिसते। नक्कीच तो आल्यानंतर 100% TRP नक्कीच वाढणार। अतिशय चांगला कॉमेडियन आहे, तर नक्कीच अशी चर्चा होताना दिसते की तो सुद्धा बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतो, ही चर्चा होती। पुढचं नाव सांगायचं झालं तर गौतमी पाटील। पूर्ण इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये, परिचय द्यायची गरज नाही गौतमीचा। तर गौतमीचा पहिली गोष्ट तर ही एक महत्त्वाची बातमी समोर आली होती की मागे 1-2 वेळेस म्हणजे जवळपास 4थ्या सीझनला सुद्धा 5व्या सीझनला सुद्धा गौतमीला रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती किंवा तिला रिक्वेस्ट करण्यात आली होती
की तू बिग बॉस सीझन 4 किंवा 5 मध्ये ये, परंतु जे कारण समोर आले होते, तारीख नव्हती, तारीख नसल्यामुळे गौतमीने सहभागी झाली नाही गौतमी. परंतु आता परत एकदा चर्चा रंगतीये की गौतमीला सीझन 6 साठी बोलवण्यात येत आहे. ही चर्चा रंगतीये आणि ती सुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकते अशी चर्चा रंगतीये. नक्कीच आता गौतमी एवढी फेमस आहे, संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील फेमस आहेच आणि तिची लावणी म्हटलं तर नक्कीच. तर त्यामुळे ती जर आली तर ती आल्यानंतर सुद्धा भरपूर टीआरपी वाढणारच, दुप्पटनं टीआरपी वाढणारच. आणि बिग बॉसला तर तेच पाहिजे, टीआरपी. भांडण करणार नाही करणार तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा पार्ट राहतो. परंतु मोठे कलाकार आल्यावर तर नक्कीच टीआरपी सुद्धा वाढती. जसे की मागच्या याच्यामध्ये जे मोठमोठे कलाकार होते किंवा रील स्टार होते ते भरपूर प्रसिद्ध होते आणि तेच पॅटर्न पुढे राबवण्यात येणार आहे. आणि गौतमीला जर बिग बॉस मध्ये गौतमी आली तर नक्कीच टीआरपी बिग बॉसची वाढणार. तर गौतमीला सुद्धा ऑफर देण्यात आलेली आहे अशी चर्चा रंगती. चला पुढे वळूया. पुढे जर आपण बघायचं झालं तर संजू सिंगर, आता सर्वात जास्त त्याचे गाणे चालताय तो संजू बिग बॉस मध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगते. त्याचे गाणे सांगायचे झाले तर भरपूर हिट त्याने गाणे दिलेले आहे. शेकी शेकी हे आता सध्याचं एक नवीन गाणं त्याचं भरपूर हिट होत आहे. आणि विशेष म्हणजे एक पॉईंट सांगायचं झालं तर महाराष्ट्राचं गर्वाचं नाव म्हणू शकतो आपण, कारण संपूर्ण जगात हे नाव किंवा हे गाणं, याचे जे गाणे आहेत तर शेकी शेकी गाणं म्हणा, गुलाबी साडी गाणं म्हणा, बुलेटवाली म्हणा, तर हे गाणे संपूर्ण जगात वाजताना दिसतंय आपल्याला. फक्त असं नाही की फक्त महाराष्ट्रातच शेकी शेकी चाललंय किंवा गुलाबी साडी चाललंय, नाही, तर संपूर्ण जगात याचे रील्स बनवण्यात याचा आहे, भरपूर व्हायरल याच्या क्लिप्स होत आहे. तर नक्कीच भरपूर मोठं नाव झालेलं आहे सध्या. जे त्याचे गाणे येत आहेत जवळपास मी तर म्हणतो 70 ते 80% गाणे त्याचे हिटच होत आहे. एवढा मोठा आणि एवढा प्रसिद्ध संजू झालेला आहे सध्या. आणि त्यामुळे नक्कीच जर तो बिग बॉस मध्ये आला तर नक्कीच बिग बॉस टीमला फायदा होणार, टीआरपी शोची वाढणार म्हणजे वाढणार. तर संजू आपल्याला पुढच्या सीझन मध्ये बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते सध्या. आता फिक्स अजून कोणाचंही नाव अनाउन्समेंट झालेलं नाहीये, कोणाचीही घोषणा झालेली नाहीये, परंतु जे तर्क वितर्क लावण्यात येतात, जे सूत्रांची माहिती आहे त्यानुसार ही नावं समोर येत आहे की संजू सुद्धा येऊ शकतो, गौरव मोरे सुद्धा येऊ शकते, गौतमी पाटील सुद्धा येऊ शकते. तर ही बातमी सध्या समोर येते. तर पुढचं नाव म्हणजे प्रथमेश परब. अत्यंत मोठमोठे चित्रपट केलेले आहे, मराठी सुद्धा चित्रपट केले आहे, हिंदी सुद्धा चित्रपट त्याने केलेले आहे. आता सर्वप्रथम तर आपण त्याने कोणकोणते मराठी चित्रपट केले ते बघूया. तर पहिलं बालक पालक बीपी हा चित्रपटापासून तो जे काही थोडाफार त्याचा भाग होता त्यापासून तो हिट झाला, परंतु खरी ओळख त्याला जी मिळाली ती टाइमपास या चित्रपटापासून मिळाली. अत्यंत चांगला, अत्यंत रोमॅन्टिक असा हा चित्रपट होता. यातील गाणी सुद्धा भरपूर गाजली, भरपूर म्हणजे संपूर्ण गाणी भरपूर गाजली. त्यानंतर कथा सुद्धा अत्यंत चांगली होती आणि याचा अभिनय, जी केतकी सोबतची जी जोडी होती ती अत्यंत गाजली. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याने विविध चित्रपट केले. टकाटक हा चित्रपट केला, त्यानंतर गाडी नंबर 1760 हा चित्रपट सुद्धा त्याने केला. त्यानंतर जर बघायचं झालं तर 35 काठावर पास हा सुद्धा चित्रपट केला. त्यानंतर उर्फी हा चित्रपट केला. तर असे भरपूर मराठी चित्रपट प्रथमेशने केलेले आहे. आता फक्त मराठी चित्रपट नाही तर त्याने ताजा खबर ही वेब सिरीज सुद्धा केलेली आहे हिंदी. भुवन बम सोबत त्यांनी ती वेब सिरीज केली होती, तर ती सुद्धा भरपूर गाजली, ताजा खबर. त्यानंतर जर बघायचं झालं तर हिंदी चित्रपट सांगायचं झाला तर दृश्यम, अजय देवगन सोबत दृश्यम जो हा चित्रपट आहे अत्यंत हिट ठरलेला, 100 करोड पर्यंत गेलेला हा चित्रपट त्याने केलेला आहे. अत्यंत चांगला रोल त्याच्यामध्ये त्याला होता प्रथमेशला. आणि पहिल्या भागामध्ये सुद्धा होता, दुसऱ्या भागामध्ये सुद्धा होता आणि जी आता माहिती येते की तिसरा भाग सुद्धा लवकरात लवकर येणार आहे. तर 100% शक्यता तीच आहे की तिसऱ्या भागात सुद्धा आपल्याला प्रथमेश दिसू शकतो. तर नक्कीच मोठमोठे चित्रपट त्याने केलेले आहे, मोठमोठ्या कलाकारांसोबत त्याने काम केलेलं आहे. परंतु आता अजून एक चर्चा रंगते, ती म्हणजे बिग बॉस मध्ये पुढच्या सीझन मध्ये आपल्याला प्रथमेश दिसू शकतो अशी सध्या चर्चा रंगताना दिसते. यात शंका नक्कीच उपस्थित होताना दिसते की खरंच तो आपल्याला बिग बॉस मध्ये दिसणार आहे का. आता जर बघितलं तर हे जे कलाकार मी नावं सांगतोय शक्यता फार कमी दिसते, परंतु सध्या बातमी किंवा वाऱ्यासारखी बातमी आपण म्हणू शकतो माध्यमांमध्ये पसरताना दिसतीये. तर नक्कीच त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. तर प्रथमेशचं नाव सुद्धा टॉपवर आहेच की प्रथमेश सुद्धा आपल्याला पुढील बिग बॉस मध्ये दिसू शकतो. बघूया येता का नाही. तर पुढचं नाव घेऊया. पुढचं नाव सुद्धा भरपूर प्रसिद्ध म्हणू शकतो आपण, भाग्यश्री लिमये. भाग्यश्री लिमये अत्यंत चांगली कलाकार आहेत. विविध मालिका, विविध चित्रपट, विविध वेब सिरीज तिने केलेले आहेत. त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. तिच्या जर मालिका सांगत झालं तर बॉस माझी लाडाची
बॉस माझी लाडाची ही मालिका तिने केलेली आहे. गाडगे अँड सन्स चित्रपट जर सांगायचा झाला तर मुंजा हा चित्रपट अतिशय गाजलेला होता. हॉरर कॉमेडी हा चित्रपट होता, अत्यंत गाजलेला होता. त्याच्यात सुद्धा भाग्यश्रीचा चांगला रोल होता. त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर जॉन इब्राहिम सोबत तिचा चित्रपट आला होता सत्यमेव जयते 2. त्याच्यामध्ये आपल्याला भाग्यश्री दिसली, ती डॉक्टरच्या रोलमध्ये आपल्याला दिसली. मी तो चित्रपट बघितला आहे, तर डॉक्टरच्या रोलमध्ये आपल्याला भाग्यश्री दिसली होती. त्यानंतर तिची वेब सिरीज जर हिंदी सांगायची झाली, हिंदी वेब सिरीज सुद्धा तिने केलेली. सिस्टरहूड या नावाने ती वेब सिरीज आहे. तारक मेहतामधली ती जी अभिनेत्री आहे सोनू म्हणून ते कॅरेक्टर आहे, त्याच्यातली तीच आपल्याला इकडे या वेब सिरीजमध्ये दिसली होती. चल, तर त्यानंतर जर बघितलं कांदे पोहेचे जे भाडीपाच आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भाग्यश्री प्रत्येक एपिसोडमध्ये दिसते कांदे पोहेच्या. तर नक्कीच वेगवेगळे चित्रपट तिने केलेलेच आहेत, तर ती मोठा चेहरा आहे. तर सध्या तिची सुद्धा बातमी येते की ती सुद्धा बिग बॉस सीझन 6 मध्ये सहभागी होऊ शकते अशी बातमी वर्तवली जाते. तर बघूया ती येते का. तर नक्कीच मोठमोठे नावं सध्या समोर येताना आपल्याला दिसत आहे. भरपूर मोठमोठे नावं आहेत. आता रील स्टार, आता खरं पाहिलं तर कोणकोणते रील स्टार येणार, आता हे मोठमोठे नावं झाले ज्यांनी चित्रपटात काम केलेलं आहे, ज्यांनी मालिकेत काम केलेलं आहे, ज्यांनी वेब सिरीज केलेली आहे. हे मोठमोठे नावं झाले ज्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु असं सुद्धा म्हणताय की भरपूर मोठमोठे रील स्टार सुद्धा आपल्याला यावेळी दिसत आहे. जे मागचं समीकरण होतं, जे आपण जर बघितलं तर जे मागचं समीकरण होतं ते परत एकदा, मागे सुद्धा भरपूर रील स्टार आले होते, ते परत एकदा या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. तर नक्कीच आपण ते सुद्धा बघूया की कोणकोणते रील स्टार या नवीन सीझनमध्ये आपल्याला दिसू शकतात, त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. तर रील स्टार सांगायचे झाले तर ऍक्ट रायडर्स हा आपल्याला पुढील बिग बॉस सीझनमध्ये, मराठीच्या बिग बॉस सीझनमध्ये दिसू शकतो. तो जर बघितलं तर तो नक्कीच रिव्ह्यू करतो, बिग बॉस हिंदीचे करतो, बिग बॉस मराठीचे करतो, अत्यंत चांगले करतो. प्रत्येक एपिसोडचे अत्यंत चांगलं स्पष्टीकरण दादा देत असतो. तर नक्कीच भरपूर मोठं चॅनल आहे त्याचं खरं पाहिलं तर. जर आपण बघितलं तर त्याने मागचं जे सीझन होतं भरपूर चांगलं स्पष्टीकरण त्याने दिलं होतं. नक्कीच जुना आहे तो. तर तो सुद्धा आपल्याला बिग बॉसमध्ये दिसू शकतो अशी सध्या शक्यता वर्तवली जाते. असे भरपूर मोठमोठे रील स्टार सुद्धा आपल्याला दिसणार आहेच नक्कीच. आता एक थोडक्यात आपण पुढचं सीझन कधी येणार यावर चर्चा करूया. तर सध्या चर्चा रंगते की पुढचं मराठी सीझन कधी येणार. तर हिंदी सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. अगदी काही दिवसांमध्ये 24 ऑगस्टला हिंदी बिग बॉस येत आहे. आणि त्याच दरम्यान कुठेतरी 10-15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मराठी बिग बॉस त्याची घोषणा होऊ शकते. स्पर्धक तर जवळपास निवडलेच असतील. तर 24 ऑगस्टला आपल्याला हिंदी बिग बॉस भेटेला येणार आहे. त्यावरच ठरवण्यात येणार, कारण मागचं बिग बॉस हे सरळ गणलं होतं, सुपर डुपर फ्लॉप झालं होतं आणि मराठी बिग बॉस हिट झालं होतं. आता नक्कीच हिंदी बिग बॉसला भरपूर अपेक्षा आहे. आणि जर आपण बघितलं तर ते दृष्टिकोन ते ठेवतीलच, कारण मराठी सीझन 6ची भरपूर अपेक्षा आहे. जेवढं पासव चाललं नक्कीच 6वं गाजावं यावर अपेक्षा आहेच. त्यामुळेच 24 ऑगस्टला हिंदीचं रिलीज झाल्यानंतर थोडंफार ते TRPचं पूर्णसं निरीक्षण करतील आणि त्यानंतर घोषणा करतील मराठीची अशी सध्या दिसतीये. परंतु लवकरात लवकर मराठीचं सीझन यावं, अतिशय चांगलं 100 दिवसाचं व्हावं, 70 दिवसाचं बिलकुल नाही व्हावं अशी अपेक्षा करूया. तर तुम्हाला काय वाटतं, हे जे स्पर्धक सांगितले आहे ते आपल्या भेटीला बिग बॉस सीझनमध्ये येतील का? नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन दाबा. नक्कीच नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्स या बटनाचा वापर करा. UPI ID पण दिलेला आहे. नक्कीच तुम्ही आम्हाला डोनेट करू शकता. धन्यवाद.